हॅलो, सुप्रियाज डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। काल होता माझा बर्थडे आणि त्यासाठीच अशी काही पावभाजी बनवली होती। इकडे जाऊबाईंनी आदल्या दिवशीच म्हणजे रात्रीचे 12 वाजता असं काही सेलिब्रेशन केलं होतं। खूप भारी वाटलं त्यांचं हे सरप्राईज होतं। अगदी 10 मिनिटापूर्वी आम्ही एकत्र बसलो होतो। आम्ही एकत्र बसून शिवांशचं ड्रॉइंग कंप्लीट करत होतो आणि त्यानंतर त्या जाऊन त्यांनी असं काही 5-10 मिनिटात डेकोरेशन वगैरे केलं आणि असं काही सेलिब्रेशन केलं। माझ्यासाठी खरंच हे सरप्राईज होतं आणि फॅमिली जागी राहिली होती 12 वाजेपर्यंत वगैरे। खूप म्हणजे खूप असं हॅप्पीवाला बर्थडेची स्टार्ट झाली होती। माझी सर्वस्वी एवढी खुश होती, तिला वाटत होतं आपल्याला सगळे हॅपी बर्थडे बोलतायत आणि त्यासाठी ती एवढी हसत होती। शिवांश आमचा केक बघूनच खुश होता, त्याला कधीशी केक खातोय असं झालं होतं। तो केकला ना हॅपी बर्थडे आणायचंय असं बोलतो, तर त्याला खूप आवडतो केक आणि सर्वस्वी दोघं खूप एन्जॉय करतात केक असेल तर। माझ्या बर्थडेची अशी काही छानशी सुरुवात माझ्या सासरच्या कुटुंबासोबत झाली होती आणि खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं। तर सगळ्यांनीच एवढं छान असं म्हणजे छान असं काय बोलतात असं आनंद दिला मला, कारण एवढ्या रात्रीपर्यंत ते जागे राहिले आणि माझ्यासाठी असं केक वगैरे कट झाला आणि त्यानंतर बघा असं सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं। त्यानंतर माझा 12 वाजता उपवास चालू होणार होता, म्हणून 11:45 वाजताच म्हणजे केक कापायला घेतला होता, म्हणजे केक खाल्ला जाईल म्हणून 12च्या। सर्वस्वी आणि शिवांश फुगे बघून एवढे काही खुश होते, त्यांना असं वाटत होतं की मम्माचा बर्थडे आत्ता आपण सेलिब्रेट करतोय म्हणल्यावर किती उड्या मारून किती नको। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघा असं काही तळण तळलं होतं, माझा उपवास होता म्हणून। त्यानंतर मी वरई करून खाल्ली, पण त्याचा मला व्हिडिओ नाही घेता आला। आणि आम्ही गेलो होतो भाजी मंडईमध्ये, कारण आम्हाला संध्याकाळी बनवायची होती पावभाजी। तर तिथं हे माझं सगळ्यात आवडीचं वांगी दिसली, जी मला मोह आवरला नाही म्हणून मी घेतली, पण ही इथं ढबू मिरची घेतली म्हणजे सिमला मिरची आणि फ्लॉवर। तर संध्याकाळी पावभाजी बनवायची त्याचीच तयारी करायला आम्ही भाजी मंडईत गेलो होतो भाजी घेण्यासाठी। आणि त्यानंतर बघा संध्याकाळी असा काही कांदा चिरला होता, एवढा टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, कारण खूप क्वांटिटीमध्ये पावभाजी बनवायची होती, कारण इथंच राहणारे आमचे 1-2 पाहुणे पण येणार होते जेवायला। तर इथं बघा पातेलं एवढं मोठं घेतलं आणि त्याच्यात तेल मी आता छोट्या पळीने न टाकता डायरेक्ट टाकले अंदाजे, आणि तुम्हाला मी पळी दाखवते बघा। ह्या पळीच्या मापानं किमान 8 ते 9 पळी मी तेल टाकले। खूप क्वांटिटी जास्त होती म्हणून बघा एवढ्या मोठ्या कुकरमध्ये बटाटा वाटाणा शिजायला लावला होता आणि तो असा काही शिजून तयार होता। आणि त्यानंतर बघा हे तूप टाकते मी, घरचं तूप आहे, कारण बटर वगैरे वापरण्यापेक्षा माझ्या मते तूप घरचं खूप म्हणजे फायद्याचं पडू शकतं। ते जास्त अमूल बटर वगैरे किंवा दुसरं कोणतंही बटर वापरण्यापेक्षा मी तुपाचा वापर करते। बटरला ऑप्शन मी नेहमी तूपच वापरते सगळीकडं। आणि इथं बघा सिमला मिरची टाकून घेतली। तुम्ही कशा पद्धतीनं पावभाजी बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मला ना ही अशी बनवलेली पावभाजी आवडते, मी सिमला मिरची शिजताना टाकत नाही, अशी तेलात भाजून घेते, जेणेकरून पावभाजीमध्ये मिरचीचा छान असा टेस्ट येतो आणि बाहेर जशी पावभाजी भेटते ना तशीच ह्या पद्धतीनं होते। तर अशी सिमला मिरची छान भाजून घ्यायची आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर, आणि मस्त असं बघा कांदा टाकायचा। तर तुम्ही कांद्याची क्वांटिटी बघू शकता, कारण पावभाजीच एवढ्या प्रमाणात आहे की एवढा कांदा असणं गरजेचंच होतं। तर असा एवढा सारा कांदा घेतलाय, तो परतवून घ्यायचा छानसा। तुम्हाला चमचा सुद्धा जाणवत असेल, नेहमीपेक्षा खूप मोठा घेतलाय, कारण पातेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये किती दिसते माहित नाही, पण मोठ्या प्रमाणात पातेलं पण मोठं होतं आणि कांदा वगैरे एकदम अशी म्हणजे जास्त दाटी हो नये भाजीला परतताना वगैरे, म्हणून मोठं पातेलं घेतलंय। थोडंसं मीठ टाकले, कारण यानं कांदा पटकन मऊ पडण्यासाठी मदत होते। छान असा कांदा भाजून घेतला। इकडं आईंची तयारी चालू झाली होती, कारण त्या बटाटा सोलायला घेतला त्यांनी आणि मी इकडं कांदा भाजायला। त्या म्हटल्या की जास्त वेळ लागेल कांदा टोमॅटो भाजायला, तोपर्यंत मी सोलून देते। इकडं शिवांश आमचा वाटी घेऊन बसलाय, कारण त्याला मीठ लावलेला बटाटा आवडतो खूप। सर्वस्वी पण त्याचं बघून आली आणि ती पण चालली बघा वाटी आणायला, कारण तिला पण खायचं होतं, दादा जो खाईल ते। इकडं आजी बाबा आणि पप्पा मुलांना लावलेलं कार्टून बघण्यात एवढे मग्न झाले होते। आणि इकडं माझा कांदा छान भाजत आलाय बघा, तर असं मऊ पडायला लागला कांदा बघा। इथं तुम्हाला दिसत असेल, मग अशी कांदा टाकला तेव्हा केवढा असा जाड जाड वाटत होता आणि आता मऊ पडायला लागलाय।
तर मग आता कांदा आपला छानसा भाजत आलाय असं समजायचं. आणि तेल पण बघू शकता तुम्ही, कांदा भाजताना जाणवते किती तेल आहे, कारण एवढं तेल टाकल्याशिवाय भाजी चांगली होत नाही. आणि त्यानंतर बघा इथं टोमॅटो एवढे सारे घेतलेत, म्हणजे एक 4-5 टोमॅटो आहेत. मस्त असं परतवून घ्यायचं त्याला. टोमॅटो पण एकदम बारीक होणं गरजेचं असतं. तुम्ही बाहेरच्या पावभाजीत बघता की कसं आणि छान असं भाजीत मिक्स होते. तर त्यानंतर बघा मी कांद्याला मीठ टाकले आणि टोमॅटो टाकल्यानंतर झाकण ठेवले बारीक गॅसवरती आणि इथं शिजू देते बघा. एक 4 ते 3 मिनटं शिजलेलं आहे बघा. 3-4 मिनटं असं छान शिजलं की टोमॅटो बघा मऊ पडायला लागलाय. आणि त्यानंतर बघा यात आपल्याला मसाले घालायचे. एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवले, कारण पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे. त्यानं पावभाजीचा कलर आणि टेस्ट चेंज होत नाही. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्याकडून ही विसरलं होतं भाजी मंडईतून आणायला, की मी इथंच ना टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं खिसून बीट टाकते, त्यानं अगदी हॉटेलसारखी पावभाजीचा कलर येतो. तर तुम्ही ना नक्की वापरा, कारण माझ्याकडून चुकले, पण ते तुम्हाला मी आवर्जून सांगते की बीट किसलेलं थोडंसं टाकायचं. अगदी 2-3 चमचे छोटंसं जरी टाकलं ना पोहे खायचा, तरी त्यानं एवढी छान भाजीला कलर येतो. तर तुम्ही नक्की वापरा. इथं हळद टाकून घेतली आणि ही मिरची पावडर आहे, म्हणजे आपली चटणी बनवताना जी पावडर बाजूला काढलेली असते ती पावडर वापरले 3 चमचे. आणि ही आपली कांदा लसूण चटणी ती 3 चमचे वापरते. तर मी जो टायगर ब्रँडचा मसाला वापरते पावभाजीचा तो पण टाकून घेतलेला आहे. इथं एकच पॅकेट टाकले 30वालं, तर तो मी टायगर ब्रँडचा वापरते, कारण मला ते भाजीला कोणत्याही मिसळच्या किंवा कोणत्याही भाजीला तोच मसाला वापरायला आवडतो. अगोदर आम्ही सवयीचा आणायचो, पण आता आम्हाला हा ब्रँड जास्त आवडतोय. तर मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये किंवा काय नाही, पण मला तो मसाला छान वाटलाय म्हणून मी वापरते, तो तुम्हाला सांगते. त्यानंतर बघा इथं अर्धा ग्लास पाणी ओतलंय. मस्त हलवून घ्यायचं. तुम्हाला कलर जाणवत असेल भाजीचा कसा दिसायला लागलाय. आणि मस्त हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ ना त्याला झाकून ठेवायचं छान परतून झाल्यानंतर. तुम्ही इथं बघू शकता भाजीचा कलर कसा यायला लागलाय, चमच्यावरती कलर जाणवू शकतो. जर तुम्ही इथं बीट वापरलं तर तुमच्या भाजीचा कलर अगदी बाहेरच्या सारखा येणार आणि खूप हेल्दी सुद्धा होतं त्यानं. तर इथं बघा कोथिंबीर टाकली आणि बीटामुळं मेन म्हणजे कोणताही कलर असा छान आला तरी कोणताही वास उग्र वगैरे येत नाही, कारण तो आपण भाजीत भाजतो. आणि इथं बघा मसाला छान झाल्यानंतर सासूबाईने एवढा सारा मसाला एकत्र करून दिलाय, बटाटा आणि वाटाणा मिक्स करून. तर आमच्यात ना थोडासा वाटाणा मोठा मोठा पावभाजीत आलेला आवडतो, म्हणून आम्ही थोडा थोडा असा जास्तीचा राखलाय. पण जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही अजून बारीक करू शकता. तर स्मॅशरनं हे बारीक करून दिलेलं आहे सासूबाईंनी. इथं छान हलवून घेतल्यानंतर गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला. याच्यात थोडं मीठ टाकायचं. मीठ आपण अगोदर पण टाकलेलं आहे, त्या चवीनुसार टाकायचं. मी इथं बघा थोडं मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर मी टेस्ट करून बघणार, कमी असेल तर नंतर टाकणार. हे असं मसाल्याचं भांड सगळं मिक्स पाणी करून यात ओतलेलं आहे. आणि यात गरम पाणी ओतलेलं आहे. तर तुम्हाला किती क्वांटिटी घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याच्यावरती करून घ्या, कारण माझा अजून इथं उकळी यायला वेळ लागणार आहे. आणि त्यानंतर ते घट्ट घट्ट येतं. जसं जसं थंड होईल तसं तसं ते खूप घट्ट येतं. आम्हाला अजून जेवणासाठी खूप वेळ होता, पण म्हटलं थोडा वेळ अगोदर करून ठेवावं म्हणजे घट्ट येईल. तर असं मी पातळसं बनवलं होतं आणि त्यानंतर ते घट्ट अजून येणार होतं. मी परत अजून उकळी मारणार होते. छान अशी कोथिंबीर टाकून घेतली बघा. उकळी यायची वाट बघायची आपल्याला. आणि असं बघा आपलं मिश्रण आहे आणि ते अजून उकळी येईल तसं घट्ट येणार आणि त्यानंतर मग थंड होईल. परत आणखीन गरम करावं लागणार आहे मला. वरतून पाणी ओतल्यानंतर जास्त चव लागत नाही, म्हणून मग मी अगोदरच पातळ केलेलं आहे. आणि तूप टाकलेलं आहे बघा इथं, कारण तुपामुळं पावभाजीचं अजूनच चव वाढते. तर त्यासाठी तूप टाकलं आणि अजून वरतून कोथिंबीर. तर कोथिंबीरमध्ये कोणतीही कंजूसी करायची नाही. पावभाजी आपण एवढी महागाईची बनवणार असतो तर त्याला कोथिंबीर पण 5-10 रुपयाची जास्त गेली तरी चालेल, पण चव छान लागली पाहिजे. इकडं सासूबाईंचा कांदा चिरायचा चालला होता, कारण आता आम्हाला जेवायला घ्यायचं होतं. तर त्याच्या अगोदर ना इकडं बघा शिवांशला केक बघून कसं आनंद झाला आहे.
कारण हे संध्याकाळचं सेलिब्रेशन होणार होतं, आदल्या दिवशीचं झालं होतं रात्री. आणि हे बघा साहेबांनी माझ्यासाठी असा काही पिस्ता केक आणला, पिस्ता फ्लेवरचा केक आज पहिल्यांदाच आणला होता, त्यामुळे मुलं पण खुश झाली होती वेगळा कलर बघून. शिवांशच्या चेहऱ्यावरती बघून तुम्हाला जाणवत असेल की त्याला किती केक आवडलाय. आणि सर्वस्वी पण त्याचा आनंद बघून बघायला आली होती कसा केक आहे. तर यांचं टेस्ट करायला चालू झालंय. हे केक चोर आहेत बरं का. या दोघांना खूप केक आवडतो. शिवांशचं कसं निरीक्षण चाललंय बघा, कसा केक आहे, कुठून खावा असं त्याला झालं होतं. तर त्यांना अजिबात कंट्रोल होत नव्हतं म्हणून ते टेस्ट बघत होते. बहुतेक या दोघांना केक भरपूर आवडलेला दिसत होता, त्यामुळे ते सतत खात होते. त्यानंतर असं काही फोटो सेशन झालं. सर्वस्वीला माझ्याच मांडीवर बसायचं होतं कारण तिला वाटत होतं आपला बड्डे आहे. इकडं आजीबाईंनी ओवाळून घेतलं. आजी अचानक जास्त वेळ अशा उभ्या नाहीत राहूच शकत, त्यामुळे त्यांनी पटकन असं ओवाळून घेतलं. आणि आजीने मला काय दिले बघा, पैसे दिलेत. मी नको नको म्हणत होती तर सर्वस्वीला घ्यायचे होते. असंच असतं ना जुन्या लोकांचं प्रेम. त्यांना वाटलं असेल की आपण वेगळं काय देण्यापेक्षा त्यांनी थोडे पैसे दिले. त्यांचे ते पैसे खूप अनमोल आहेत माझ्यासाठी. आणि इकडं बघा सासूबाईंनी पण ओवाळायला घेतलं होतं. खूप भारी वाटतं सासरच्या लोकांकडून असं काही प्रेम मिळाल्यानंतर. इतर वेळी तर भेटतच असतं, पण हे आपलं स्पेशल दिवसाचं स्पेशलवालं प्रेम असतं. तर इकडे बघा त्यांचं औक्षण वगैरे करून झालं आईंचं. आणि असं काही फोटो वगैरे काढले आम्ही थोडेसे. त्यानंतर जाऊबाईंनी घेतलं होतं ओवाळायला आणि त्यांनी पण छान असं औक्षण वगैरे करून घेतलं. तर आदल्या दिवशी नुसतं आम्ही केकच कट केला होता, औक्षण वगैरे केलं नव्हतं. त्यासाठी मग परत असं औक्षण केलं. सर्वस्वी एवढी खुश झाली होती कारण तिला स्वतःलाच वाटतं की खूप छान, म्हणजे बड्डे असेल तर ती खूप म्हणजे खूप हॅप्पी असते. आणि शिवांशला नाही इथं बसायचं होतं, तर तो माझ्या मांडीवर बसत नव्हता म्हणून त्याच्या काकांना पण, म्हणजे सर्वस्वीच्या पप्पांना पण तिथं बसवलं होतं बघा. आणि असं काही आमचं बड्डे सेलिब्रेशन चाललं होतं. केक वगैरे कापायचं छान असं हे चाललं होतं. तर सर्वस्वीला ओवाळायला घेतलं होतं कारण 3च लेडीज होत होत्या आणि चौथी आमच्या सर्वस्वीला घेतली होती. तर सर्वस्वीनं आज ओवाळलं. माझ्या आयुष्यातला खरंच खूप खूप छान क्षण होता हा. आपण मुलीसाठी करतोच, पण मुलीनं जर एखादी गोष्ट आपल्यासाठी केली ना तर खरंच भारी वाटतं. आणि ती हौसेनं ह्या गोष्टी करते. तिला ना मम्मा, आजी, काकी जे काही करत असेल ते तिला करायचंच असतं. तर इथं बघा कशी फोटो काढायला उभी राहिली, पोज देऊन. तिला सरक सरक झालंय आपलं ओवाळून म्हणते तरी ती फोटो काढण्यासाठी उभी राहिली. सगळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते आणि सर्वस्वीनं मला अशी छानशी दिली. तर ती माझ्यासाठी खरंच अनएक्सपेक्टेड होती आणि खूप छान वाटलं. आपल्या मुलांसोबत आपला बड्डे जर सेलिब्रेट होत असेल ना तर खरंच खूप छान वाटतं. आणि शिवांश बघा आमचा इथं केकसाठी कसा थांबलाय, त्याला केक कधीशी खातोय असं झालंय. तर त्याला ना हे सुप्रिया लिहिलेलं आहे ना, म्हणजे जे नावाचं जे हे असतं तेच खायला जास्त आवडतं, तर त्याला ते पाहिजे होतं. आणि इकडे साहेबांनी मला केक भरवायला घेतलाय, पण सर्वस्वीला वाटतंय की आपल्यालाच खायचंय. आणि सर्वस्वीनं शिवांशनं खूप केक खाल्लाय बरं का रात्री. शिवांशचे काका त्याला केक भरवत होते तर त्याला दुसराच केक पाहिजे होता, मग त्याला ते दिला. इकडे आजी बाबांनी पण केक भरवला आणि बाबांना खूप हसत होते कारण त्यांना आठवत होतं की त्यांच्या बड्डेला आजीने त्यांना कसा केक भरवला होता. तर त्यांना खूप हसायला आलं होतं. आणि त्यानंतर बघा असं काही आमचं सेलिब्रेशन झालं. आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागणार होतो. सासूबाईंनी इकडं असा कांदा काकडी लिंबू चिरून ठेवलं होतं. मस्त अशी कोथिंबीर वगैरे चिरली होती आणि आम्ही जेवायला घेतलं होतं. तर हे सारं सगळं घेऊन आम्ही हॉलमध्ये आलो होतो. इकडं आईंनी पावभाजीचं सगळ्यांना असं छानसं वाढून दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. माझा बड्डे असा छान स्पेशल बनवला या लोकांनी. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमधून.